पुढचा टॉपिक बघूयात. टॉर्क ऑन करंट कॅरिंग लूप. टॉर्क ऑन करंट कॅरिंग लूप. ओके, बघा असं एक मॅग्नेटिक फील्ड आहे. बरं, आपण ठीक आहे, आपण इनिशियली असंच घेऊ, डॉट घेऊ. डॉटवाला मॅग्नेटिक फील्ड आहे. डायग्राम मुद्दामून जरा मोठी काढतो मी. असं मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे पेजच्या बाहेर येणारा मॅग्नेटिक फील्ड आहे. दिस इज मॅग्नेटिक फील्ड बी. असं वरती येणार आहे, लाईक दिस वरती येणारा फील्ड आहे. ओके, याच्यामध्ये समजा मी असं एक स्क्वेअर लूप ठेवलं. स्क्वेअर आहे, स्क्वेअर शेपमध्ये लूप आहे. ओके, ठीक आहे. यातनं करंट आय फ्लो होतोय. आय आणि इथं आय, करंट आय फ्लो होतोय. ठीक आहे, व्हेरी गुड. आता मला सांगा याच्यावर टोटल फोर्स किती आहे. मला याच्यावर एफ नेट 0 असणारच आहे, काही वादच नाही आहे. का? कारण आपण शिकलेलं आहे की युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये क्लोज लूप ठेवला, मग तो कुठलाही शेप असू दे, एफ नेट इज ऑलवेज 0. दॅट इज वन अंडरस्टँडिंग. पण आपण इथं बघायला जर गेलं, कसं फोर्स काय असतो, ILB असतो ना. आणि समजा या स्क्वेअर लूपची लेंथ समजा L आहे. स्क्वेअर लूपची लेंथ L आहे, तर किती असतो, ILB असतो. फोर्स इक्वल टू ILB. म्हणजे आता डायरेक्शन बघूयात. या कंडक्टर बघूया, कंडक्टर डायरेक्शन कशी काढणार. IL क्रॉस B ना, म्हणजे हे L असं चाललाय ना, L क्रॉस B वरती आलाय. लुक ॲट द थंब, लाईक दिस. म्हणजे या ह्याच्यावर फोर्स किती लागतो, F इक्वल टू ILB. एवढा फोर्स ह्याच्यावर लागला. वरच्या कंडक्टरवर बघा, परत L क्रॉस B ना, L B क्रॉस B थंब वरती लागतोय. म्हणजे हा असा गेला, आणि ह्याची पण व्हॅल्यू किती, ILB. या कंडक्टर बघा, L क्रॉस B थंब इथं लागतोय. म्हणजे दिस इज ILB. आणि खालच्या या साईडवर L, असं हात पकडायला लागेल, L असं पकडतो, L क्रॉस B वरती आला ना, म्हणजे थंब खाली लागतोय. कळतंय, लाईक दिस. म्हणजे ILB बघा. म्हणून एफ नेट इज 0 बाय डिफॉल्ट. अच्छा, या स्थितीमध्ये नेट टॉर्क किती आहे. टॉर्क आठवत आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे सिंपल भाषेत बघायचं गेलं तर या फोर्सचा फिरवणारा इफेक्ट. आपण टॉर्क एकदा रिवाइज करता येईल. टॉर्क काय असतो, की असा फोर्सचा इफेक्ट जो त्या ऑब्जेक्टला गोल फिरवतो. कळत आहे. मग होऊ शकतं की एफ नेट 0 असू शकतं, पण टॉर्क नॉन 0 असू शकतो. कळत आहे का. ओके, एफ नेट नॉन 0 असू शकतं, पण टॉर्क 0 असू शकतो. आपण हे सगळे असे प्रॉब्लेम्स रोटेशनल मोशनमध्ये केलेले आहेत. तर तुम्हाला टॉर्क आता मी काय एक्सप्लेन करत बसत नाही. तुम्हाला टॉर्कवर काही शंका असेल तर एकदा मागच्या नोट्स रेफर करा रोटेशनल मोशनवाला. बघा आता मला सांगा, टॉर्क सध्या या स्थितीमध्ये काय आहे, टाऊ नेट पण 0 आहे. का, या स्थितीमध्ये असं लागतोय, असं लागतोय, असं लागतोय, असं लागतोय. चारही फोर्सेस लागत आहेत, आणि चारही फोर्सेस याला काही फिरवत नाहीत. कळत आहे का. ओके, याचा जर टॉप व्ह्यू बघितला, इफ आय लुक ॲट इट ॲज अ टॉप व्ह्यू, वरनं बघतोय मी, तर मला कसं दिसेल, असं दिसेल ना. हे काय काढलं मी, या आहेत लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. बघा, ह्याचा टॉप व्ह्यू काढलाय. बघा ना, ज्या या डायग्रामला हा फ्रंट व्ह्यू आहे. हा कुठला व्ह्यू आहे, फ्रंट व्ह्यू. समोरनं बघितलं तर असं दिसलं, आणि वरनं बघितलं तर असं दिसायला लागेल. म्हणजे काय झालं, हा तो मॅग्नेटिक फील्ड आहे जी पेजमधनं बाहेर येते. आणि ही काय, व्हॉट इज दिस, ही ती लाईन आहे. ह्या कॉईलला वरनं बघितलं मी, असं दिसेल ना. फॉर एक्झाम्पल जर मी असं दाखवलं, समजा हे ABCD असे 4 असतील, तर वरनं बघितलं तर मला काय दिसेल, AB पॉईंट इथं दिसेल आणि CD पॉईंट इथं दिसेल. या डायग्रामला वरनं बघतोय, असं दिसेल का हे. ओके, आता मला सांगा, याच्यावर हा फोर्स लागतोय किती,
ILB आणि हा फोर्स लागतोय किती ILB. आता टॉप व्ह्यू मध्ये सांगा, दोन्ही ILB लागतोय, दोन्ही फोर्सेस 0 लागतात. कळतंय? अच्छा. आता जर मी याला थोडं डिस्प्लेस केलं, इफ आय डिस्प्लेस, समजा हा एक ऍक्सिस घेतला, तो ऍक्सिस इथे दाखवतो, हा ऍक्सिस असा 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 ऍक्सिस, असा ऍक्सिस, व्हर्टिकल ऍक्सिस, म्हणजे तो फ्रंट व्ह्यू मध्ये असा दिसेल ना, लाईन दिसेल ना, आणि टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट दिसेल एक. कळतंय? ओके. अशा ऍक्सिसच्या अबाउट जर या प्लेटला मी फिरवलं तर कसं दिसेल? फ्रंट व्ह्यू मध्ये कसं दिसेल? हे असं गोल फिरेल ना. कॅन यू इमॅजिन दिस? म्हणजे असं गोल फिरलं, हे असं गोल ती चौकट असं फिरली अबाउट दिस लाईन, ज्याला वर्ण बघितलं तर असं दिसेल. इफ आय लुक ॲट इट फ्रॉम टॉप, मला असं दिसेल का? येस, असं फिरलं, असं त्याला थोडं फिरवलं मी. कॅन इमॅजिन दिस? ओके. आता थोडं फिरवलं मी, आता काय झालं? फिरवल्यानंतर हा ILB आता इथे लागणं बंद झालं. आता काय? ILB इथे लागला, इथे लागला, ILB इथे लागला, आणि हा ILB असा लागला ना. ओके. आता या पोझिशन मध्ये हे मला म्हणतो इनिशियल पोझिशन, इनिशियल पोझिशन. अच्छा. हा. आता जेव्हा ह्याला डिस्प्लेस केलं, मग म्हणतो इन डिस्प्लेस्ड पोझिशन. मला सांगा, आता डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये एफ नेट किती आहे? एफ नेट तर अजूनही 0 आहे. का 0 आहे? कारण हे वरचे फोर्स, वरचा फोर्स, खालचा वाय मधले फोर्स एकमेकांना बॅलन्स करतात. एक्स मधले फोर्स असा आणि असा आहेत, म्हणजे या डिस्प्लेस कंडिशन मध्ये पण एक्स मध्ये हा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे, हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. म्हणजे आता हे नाही ना, आता इथनं ती रिंग अशी हल्ली ना, अशी इथं गेली ना. कळतंय? आता हा आणि हा फोर्स एकमेकांना पॉझिटिव्ह अपोजिट डायरेक्शनला आहेत, ते एफ नेट 0 करतील. समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन एक्स 0, समेशन ऑफ ऑल फोर्सेस इन वाय 0. पण व्हॉट अबाउट टॉर्क? आता टॉर्क 0 राहील का? नाही. आता टॉर्क 0 राहणार नाही. कसं 0 राहणार नाही? मला सांगा, या ऑब्जेक्टवर आता हा फोर्स आणि हा फोर्स, इट विल फॉर्म अ कपल टॉर्क, कपल मुवमेंट. आठवत आहे? आता इथं एका जागेत मी बसवण्यासाठी म्हणून इथं काढतो, नंतर इथं नको, तुम्ही भरपूर आपले हिरो इथंच ड्रॉइंग करतील. बरं, इथे जरा रिकामी जागा दिसतीये म्हणून इथं ड्रॉइंग करतो. रिकामी जागा, तुम्हाला दोन्ही एकत्र दिसावं म्हणून रिकामी जागा आहे म्हणून ड्रॉइंग करतो मी. बघा, असा एखादा ऑब्जेक्ट असेल, त्याला इथे एक फोर्स आला F आणि इथे एक फोर्स आला F, आणि दोघांमधला डिस्टन्स किती आहे? L आहे. असं जर असेल तर मला या केसमध्ये सांगा F नेट किती आहे? F नेट तर 0 आहे, कारण एक्स मध्ये हा चाललाय इथं F, आणि निगेटिव्ह एक्सला पण YF चाललाय, म्हणजे टोटल फोर्स इन एक्स किती? 0 आहे. म्हणजे F नेट तर 0 आहे, पण टॉर्क 0 आहे का? नाही. हा आता ऑब्जेक्ट हलायला लागेल, गोल फिरायला लागेल अंडर द ऍक्शन ऑफ 2 फोर्सेस. मग ह्याचा कपल मुवमेंट किती असतो? कपल मुवमेंट फोर्स, कपल कशाला म्हणतो आपण? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा दोन इक्वल इन मॅग्निट्यूड पण अपोजिट डायरेक्शन फोर्सेस लागतात एकाच ऑब्जेक्टवर ऍट सम डिस्टन्स अपार्ट, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? कपल. या कपलचे मुवमेंट किती असते? त्या फोर्सची व्हॅल्यू इनटू त्या दोन फोर्स मधला पॅरलल फोर्स मधला डिस्टन्स, म्हणजे F इंटू L असे असते ना. ओके, कम बॅक टू दिस. आता या रिंगवर वर्ण बघतोय मी, या रिंगवर, या लूपवर वर्ण बघताना ILB असा लागतोय, आणि सेम ILB असा लागतोय. दोन्हीची मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, एकाच बॉडीवर ऍक्ट करतायत आणि एकमेकांपासून सेपरेटेड पण आहेत. त्यामुळे दिस इज अ परफेक्ट कंडिशन फॉर कपल. कळतंय? दिस इज कपल, ILB कपल. मग कपल टॉर्क किती काढू मी आता? कपल टॉर्क काय असतो? फोर्स इंटू द डिस्टन्स बिटवीन द फोर्सेस. फोर्स किती आहे? ILB, आणि डिस्टन्स किती आहे फोर्स मधलं? ओके. आता हे डिस्टन्स L होतं ना मगाशी, ही लेंथ L आहे, म्हणजे हे अख्खं डिस्टन्स किती आहे? L. मग या दोन फोर्सेस मधला डिस्टन्स तर हे असणार, हे डिस्टन्स असणार. हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे L साइन थीटा. बघा, हे अख्खं डिस्टन्स जर L आहे आणि हा अँगल थीटा आहे ना, कारण हा थीटा आहे, म्हणजे L आणि थीटा असेल तर हे डिस्टन्स काय झालं? L साइन थीटा. म्हणजे काय लिहितो मी? इंटू L साइन थीटा असं लिहू का मी ह्याला? ओके.
मग काय लिहिता येईल तिथं मला, आय कॅन राईट दिस ॲज आय एल स्क्वेअर बी साइन थिटा. अच्छा, व्हॉट अबाउट डायरेक्शन. आता जेव्हा मी याला असं डिस्प्लेस केलं, कारण टॉर्क लक्षात घ्या, टॉर्क ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. जेव्हा मी याला असं डिस्प्लेस केलं अशा रिंगला या, तर या रिंगला डिस्प्लेस केलं म्हणजे बाहेरनं काहीतरी टॉर्क लागला, तो टॉर्क मला म्हणायचा नाहीये. पण जेव्हा मी हात सोडला, डिस्प्लेस करणारा हात सोडला, त्या इन्स्टंट सगळं कॅल्क्युलेशन चालू आहे. त्या इन्स्टंटला हा फोर्स असा लागतोय आणि हा फोर्स असा लागतोय. असं जेव्हा लागतोय तेव्हा काय करतील, हे दोन फोर्सेस या रिंगला परत असं आणायचा प्रयत्न करतील, परत थिटानी तो अँटी क्लॉकवाईज फिरवायचा प्रयत्न करतील. ओके, म्हणजे एखादा टॉर्क अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर टॉर्क असा, कर युअर फिंगर्स अँटी क्लॉकवाईज, वॉच युअर थंब गोइंग डाऊनवर्ड्स, म्हणजे याची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड्स. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, पुढे बघायला गेलं तर मला काय म्हणता येईल, आय काय आहे, करंट आहे. एल स्क्वेअर काय आहे, एल स्क्वेअर तर या स्क्वेअरचा एरिया आहे. असं म्हणता येईल का मला की टाऊ नेट इन दिस केस इज करंट इंटू एरिया. कॅपिटल ए काय आहे, एरिया ऑफ लूप, आय ए इंटू बी साइन थिटा आणि डाऊनवर्ड्स असं म्हणू का मी. अच्छा, दिस इज वन वे यू कॅन फाइंड आउट. अच्छा, आता समजा ही, आता या लूपचे एकच टर्न्स आहेत, टर्न एकच आहे. समजा असे 1 2 3 4 5 10 टर्न्स आहेत, तर ह्याचा अर्थ 10 वेळा करंट फ्लो होतो त्यातनं. म्हणजे जर नंबर ऑफ टर्न जास्त असतील तर मी त्याला ह्याला या टोटल करंटला काय म्हणतो मी, इन्स्टेड ऑफ जस्ट सेइंग आय राइट इट n into I. What is n? Capital N. N is number of turns. Number of turns. कशाचे टर्न्स, या कॉइलचे टर्न्स, जे लूपला बनवलेला त्याच्या टर्न्स. असंच गरजेचं नाही ना की एक टर्न असेल, इट कॅन बी 100 टर्न्स, दिस शुड बी 100 I. कळतंय, कारण जितके टर्न्स तितक्या वेळा आय त्यातनं फ्लो होतोय. कळतंय का हे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ओके फाईन, आता हे झालं. आता पुढे थोडंसं जाऊ आणि एक नवीन टर्म बघूयात. आता ही टर्म मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये चांगली येणार आहे, ती म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट. एक मिनिट, मॅग्नेटिक मुवमेंट ही टर्म या सिलेबसच्या अनुसार पुढच्या चॅप्टरमध्ये आहे. इट इज इन द नेक्स्ट चॅप्टर. त्यामुळे मी तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट ही टर्म शिकवत बसत नाही. तुम्ही सध्या काय करा, हा फॉर्म्युला सध्याच्या यूजसाठी सफिशियंट आहे, नाही म्हणत नाही मी, पण याच्या अजून एक व्हर्जन कसं सांगतो तुम्हाला. मॅग्नेटिक मुवमेंट काय असते, मॅग्नेटिक मुवमेंट आपण इथं थोडक्यात लिहून सांगतो मी मला. मॅग्नेटिक मुवमेंट is I into area is also a vector quantity. ही पण एक वेक्टर क्वांटिटी असते आणि ती वेक्टर क्वांटिटी किती असते, I इंटू एरिया वेक्टर. मी तुम्हाला याच्या अगोदर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये सांगितलेलं आहे, फ्लक्स शिकवल्यानंतर, की एरिया कसा असतो, एरिया इज नॉट अ स्केलर क्वांटिटी, एरिया इज बेसिकली अ वेक्टर क्वांटिटी. तर मॅग्नेटिक मुवमेंट ज्याला आपण कॅपिटल एम म्हणतो, कॅप्शन वापरतो कॅपिटल एम, तर कॅपिटल एम काय असतं, करंट इंटू एरिया. एरिया ऑफ व्हॉट, एरिया ऑफ द लूप ज्याच्यातनं करंट पास होतोय. त्या आता हा जो एरिया आहे ना, कळतंय का, हां, या एरिया इंटू करंट, या टर्मला म्हणतात मॅग्नेटिक मुवमेंट. ॲज ऑफ ना तुम्ही फक्त एवढंच समजून घ्या. आपण जेव्हा मी मॅग्नेटिझम चॅप्टर ॲक्च्युअली जाईल, आपण जे शिकतो हे मॅग्नेटिझम नाही आहे, आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकतोय. ह्याच्या पुढचं चॅप्टर येणार आहे मॅग्नेटिझम, त्यात आपण मॅग्नेटचं अजून डीपमध्ये जाऊ, कोरमध्ये जाऊ. सध्या आपण फक्त मॅग्नेटिझमचा इफेक्ट बघतोय. बघा, तर मॅग्नेटिक मुवमेंट जर असेल ही, तर मग हे टर्म मी सबस्टिट्यूट केले तर काय लिहू मी, हे एन नंबर ऑफ टर्न्स, आणि किंवा नंबर ऑफ टर्न आपण सध्या आयच पकडून चालू ना, काय प्रॉब्लेम आहे. आय इंटू ए काय आहे, एन आणि एन इंटू आय हाच करंट असतो, इफेक्टिव्ह करंट तो असतो एन इंटू आय. कळतंय का, वेअर आय इज करंट थ्रू सिंगल कंडक्टर आणि एन इज नंबर ऑफ कंडक्टर्स, नंबर ऑफ लूप्स, हा टोटल. ओके, आणि आय इंटू एरिया, हा कॅपिटल ए म्हणजे एरिया आहे. आय इंटू ए हा एरिया, ह्याचा अर्थ काय, इट इज एम, वेक्टर एम, ओके, बी आणि साइन थिटा. ओके,
टाऊ नेट हा पण एक वेक्टर आहे. मला सांगा असं तुम्ही कुठं बघितलेलं आहे का? टाऊ नेट इक्वल टू एम बी साइन थिटा. जेव्हा ए बी साइन थिटा असतो तेव्हा तो क्रॉस प्रोडक्ट असतो. म्हणजे टाऊ नेट कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज एम क्रॉस बी. परत एक क्रॉस प्रोडक्ट आला. या चॅप्टरमध्ये किती क्रॉस प्रोडक्ट आले? आता पण चौथा क्रॉस प्रोडक्ट आहे. पहिल्यांदा चालू झाला बायट्स शेवट लॉ. त्यानंतर आपण बघितला फोर्स ॲक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल, ऑन अ मुव्हिंग चार्ज. त्यानंतर आपण बघितला की हे फोर्स ड्यू टू बोथ द कंडक्टर्स. आणि हा बेसिकली हा तिसऱ्या वेळेला हा नवीन आलेला आहे, म्हणजे टॉर्क ॲक्टिंग, दॅट इज टाऊ इक्वल टू एम क्रॉस बी. परत क्रॉस प्रोडक्ट आला. ओके, वन्स अगेन. तर दिस इज द टॉर्क. इतका टॉर्क लागतो. ओके, 2-3 गोष्टी लक्षात घ्या. हा व्हाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टडी. कारण हे प्रिन्सिपल वापरून आपल्या मोटर्स ज्या फिरतात, मोटर्स ह्याच्यानेच फिरतात. तुम्ही कधी एखादी मोटर उडून बघितली असेल तर आत त्या मोटरला कोण फिरवतं? त्या मोटरच्या आतमध्ये असे वायरिंग्स असतात, भरपूर वाइंडिंग असतात, नंबर ऑफ टर्न्स भरपूर असतात, कळतंय का? आणि त्या नंबर ऑफ टर्न्स मध्ये काय होतं, त्यातनं करंट फ्लो होतो. तुम्ही जेव्हा एखादी मोटर बॅटरीला करंट कनेक्ट करता आणि त्याच्या आतमध्ये मॅग्नेट असतं, परमनंट मॅग्नेट असतात, किंवा ते करंट फ्लो करून इलेक्ट्रोमॅग्नेट जनरेट करतात. आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेट जनरेट झालेले मॅग्नेटिक फील्ड बनवतात. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट कॅरिंग लूप ठेवला की तो काय एक्सपिरियन्स करतो? टॉर्क. म्हणून तो फिरायला लागतो. तुम्हाला कळतंय का? दॅट इज एक्झॅक्टली द वे हाऊ दिस वर्क्स. आपण आता इन्स्ट्रुमेंटमध्ये बघणार आहे, तेव्हा तुम्हाला हे गोष्टी अजून जरा जास्त क्लिअर होतील. गॅल्व्हनोमीटर बघणार तेव्हा कळतंय. ओके, अजून हा जो फॉर्म्युला आहे, असा आहे का की हा फॉर्म्युला या फक्त स्क्वेअर लूपसाठी ॲप्लिकेबल होतो? तर नाही. हा फॉर्म्युला या कुठल्याही शेपला चालतो. यू कॅन राईट डाऊन दिस फॉर्म्युला इज applicable for any shape of loop. बरं का, तो लूप असायलाच पाहिजे. तो ओपन नसेल तर मग तसं नाही, म्हणजे इट हॅज टू बी अ लूप. तुम्हाला कळत आहे? ओके. आणि मला सांगा, जेव्हा थिटाची व्हॅल्यू 0 असेल, ॲट थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, मला सांगा थिटा 0 डिग्री म्हणजे जशी अगोदरच्या इनिशियल कंडिशनवर ठेवली होती ना, एफ नेट 0 टाऊ नेट 0, तेव्हाची केस. थिटा 0 म्हणजे काय? साइन थिटा, साइन 0 0, म्हणजे टॉर्क किती? 0. आणि टॉर्क मॅक्सिमम कधी असेल? जेव्हा थिटा 90 डिग्री. थिटा 90 डिग्री म्हणजे ही अशी झाली ही कॉईल अशी झाली, त्या केसमध्ये थिटा झाला 90 डिग्री. आणि 90 डिग्रीच्या केसमध्ये टाऊ बिकम्स मॅक्सिमम. आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे एन टाइम्स आय एरिया इंटू बी. ठीक आहे ना? ओके, फाईन. हे उतरून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. राईट दिस डाऊन. ओके, अजून एक नोट करण्यासारखा पॉईंट असा आहे, डायरेक्शन ऑफ एम, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. ही आपण मॅग्नेटिक मुवमेंटचा आपण हा मॅग्निट्यूड आहे. एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी असते? तर डायरेक्शन of m is shown by right hand rule, thumb rule. ओके, याचा अर्थ काय? फिंगर्स इन सेन्स ऑफ फ्लो ऑफ करंट. ओके, म्हणजे काय? बघा इथं या केसमध्ये इनिशियली ती कॉईल अशी ठेवली ना, स्क्वेअर कॉईल. ओके, म्हणजे मी म्हणजे त्यातनं करंट असा फ्लो होतोय, अँटी क्लॉकवाईज फ्लो होतोय, म्हणून मी पण माझे फिंगर्स अँटी क्लॉकवाईज ठेवले. तर या केसमध्ये मॅग्नेटिक मुवमेंट वेक्टर या लूपचा, स्क्वेअर लूपचा मॅग्नेटिक मुवमेंट वेक्टर बाहेर आहे, आणि हा बी पण बाहेर आहे.
मग दोघांमधला अँगल किती आहे? 0 आहे. कळत आहे? हे सिम्पल आहे ना. म्हणजे बेसिकली हा थीटा काय आहे? आय कॅन डायरेक्टली से थीटा इज अँगल बिटवीन मॅग्नेटिक मोमेंट वेक्टर आणि बी वेक्टर. हो ना, तेव्हाच तर मला क्रॉस प्रोडक्ट लिहिता येईल ना. म्हणजे बघा, अशा या इनिशियल पोझिशनमध्ये एम वेक्टर पण असा होता आणि बी वेक्टर पण असा होता इनिशियल पोझिशनमध्ये. पण जेव्हा ही कॉईल अशी टिल्ट झाली थीटानी, तेव्हा काय झालं? एम वेक्टर असा गेला आणि एम वेक्टर असा गेला, पण बी असाच आहे ना, खाली आहे ना. त्यामुळे हा बी आहे. तर थीटा आणि एम आणि बी मधला अँगल काय झाला? थीटा झाला. म्हणून इथं आपण याला असं क्रॉस प्रोडक्टमध्ये लिहू शकलो. व्हॉट इज दिस थीटा? हा थीटा काय आहे? अँगल बिटवीन एम अँड बी. लिहून घ्या. इथंच लिहिता आलं असतं, बरं झालं असतं. वेअर थीटा इज अँगल बिटवीन एम अँड बी. कळत आहे? ओके. मग अजून एक बघूयात खासियत. समजा मॅग्नेटिक फील्ड असं आहे, एखादं मॅग्नेटिक फील्ड असं आहे. ओके. त्यामध्ये मी असं स्क्वेअर लूप ठेवलं. शेप डज नॉट मॅटर आता. ओके. आणि याच्यातनं करंट असा फ्लो होत असेल. लेट अस कॉल दिस कॉईल 1. ही केस 1. आय करंट असा फ्लो होतोय. आणि या केसमध्ये इथं पण मॅग्नेटिक फील्ड असंच आहे आणि त्याच्यामध्ये एक लूपला ठेवलं मी आणि करंट असा फ्लो होतोय. ओके. बघा, आता हे केस 2 म्हणू. करंट असा फ्लो होतोय, म्हणजे हा करंट अँटी क्लॉकवाईज फ्लो होतोय आणि हा क्लॉकवाईज फ्लो होतोय. हे अँटी क्लॉकवाईजचं एक्झाम्पल आता आपण बघितलं ना. इथं हे अँटी क्लॉकवाईजच आहे ना. अगोदरचं जे आता बघितलं आपण, हे अँटी क्लॉकवाईजच फिरते ना. तीच केस इथं दाखवते, आता दाखवतोय. आता दोन्ही केसेसमध्ये काय आहे? व्हॉट इज अँगल बिटवीन, या दोन्ही या स्थितीमध्ये व्हॉट इज अँगल बिटवीन मॅग्नेटिक मुवमेंट वेक्टर आणि बी वेक्टर. बी वेक्टर तरी बाहेर आहे आणि मॅग्नेटिक मुवमेंट वेक्टर करंट असा फ्लो होतोय, म्हणजे थंब आत जातोय. म्हणजे या ठिकाणी थीटा किती आहे? बघा, एम वेक्टर आत जातोय, बी वेक्टर बाहेर येतोय. मग थीटा झाला 180 डिग्री. या केसमध्ये बी बाहेर येतोय, बी बाहेर येतो आणि एम पण बाहेर येतोय. म्हणजे या ठिकाणी थीटा झाला 0 डिग्री. ओके. म्हणजे पण मला सांगा, थीटा 0 आणि 180, तर मग टाऊ किती असणार आहे? तो तर एम क्रॉस बी असतो ना. या स्थितीमध्ये एम क्रॉस बी, आणि जेव्हा पॅरल असतात एकमेकांना, ते पॅरल किंवा अँटी पॅरल, टॉर्क 0च आहे. या स्थितीमध्ये टॉर्क इथं पण काय आहे? एम क्रॉस बी इथं पण 0च आहे. म्हणजे हे पण एक एक्झाम्पल आहे इक्विलिब्रियमचं आणि हे पण एक एक्झाम्पल आहे इक्विलिब्रियमचं. ओके. पण ह्या इक्विलिब्रियममध्ये एक छोटा फरक आहे. हा इक्विलिब्रियम जो होता, हा कसला होता? हा होता स्टेबल इक्विलिब्रियम. असं आठवतंय काही शिकलेलं? स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम, न्यूट्रल इक्विलिब्रियम. मी तुम्हाला असं एक्झाम्पल देऊन सांगत होतं. असं एक वरती चढ आहे, खाली उतार आहे आणि स्ट्रेट पाथ आहे. इथे एक बॉल ठेवला, इथे एक बॉल ठेवला, इथे एक बॉल ठेवला. तिन्ही इक्विलिब्रियमला आहेत. पण हा थोडा जरी डिस्प्लेस केला तरी परत त्या ठिकाणी येणार नाही, परत तो लांबच जात जाईल. म्हणजे हा कुठला इक्विलिब्रियम आहे? अनस्टेबल. हा बॉल थोडा डिस्प्लेस केला की परत असा हलेल आणि परत तिकडे येऊन थांबेल, म्हणजे हा स्टेबल इक्विलिब्रियम. आणि हा न्यूट्रल इक्विलिब्रियम. आठवतंय असं केलेलं? वर्क एनर्जी पॉवर चॅप्टरमध्ये आपण हे डिटेलमध्ये डिस्कशन केलंय. मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल्स दिले ह्याच्यात. नाव कम बॅक. ह्याला हा स्टेबल इक्विलिब्रियम आहे. का स्टेबल इक्विलिब्रियम आहे? ब्रिंग बॅक हिअर. याच एक्झाम्पलमध्ये, हेच एक्झाम्पल ना ते. या एक्झाम्पलमध्ये मी या रिंगला थीटाने असा डिस्प्लेस केला. थीटाला मी डिस्प्लेस कसा केला? अँटी क्लॉकवाईज केला. पण ह्याच्यावर कपल कसा लागतोय? क्लॉकवाईज. म्हणजे कपल इज वॉन्टिंग टू ब्रिंग इट बॅक टू मीन पोझिशन. हे तुम्हाला कळतंय का? ओके. दिस इज एक्झाम्पल ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. लेट अस सी व्हॉट इज दिस. हा अनस्टेबल इक्विलिब्रियम असणार आहे. अनस्टेबल इक्विलिब्रियम हे तुम्हाला फक्त थोडं माहिती असू दे. अनस्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय? आता ह्याचा जर मी डायग्राम काढली तर कसं होईल डायग्राम? बघा, याच्यावर ह्याचा टॉप व्ह्यू काढला मी याचा. तर हे तरी बी आहेच आहे आणि ही त्याची ही पोझिशन आहे.
या कॉईल टॉप व्ह्यू काढलाय बरं का, हा बी वेक्टर आहे, टॉप व्ह्यू काढलाय. ओके, म्हणजे हा वर्ण बघितल्यानंतर असा दिसेल ना. हा ए बी सी डी, हे झाले पॉईंट ए बी आणि हे झाले पॉईंट सी डी. अच्छा, आता दोघांवरचे फोर्सेस बघा. या एस्पेशली ए बी आणि सी डी वरचे फोर्सेस बघू. ए बीचे फोर्स कसा असेल, एल क्रॉस बी ना आत, म्हणजे याच्यावर फोर्स लागणार कसा, असा आय एल बी फोर्स असा लागणार. आणि या कंडक्टरवर एल क्रॉस बी ना, बघा थंब आत चाललाय, म्हणजे ह्याच्यावर फोर्स असा लागणार आय एल बी, म्हणजे असा आय एल बी. आता बघा, आता जर मी ह्याला डिस्प्लेस केलं, नाव इफ आय डिस्प्लेस दिस, असा थिटाने डिस्प्लेस केलं. आता मी डिस्प्लेस कसं करतोय, मी डिस्प्लेस याला करतोय अँटी क्लॉकवाईज करतोय ना डिस्प्लेस, मी थिटाने अँटी क्लॉकवाईज डिस्प्लेस केलं, पण हा फोर्स असा लागतोय ना आय एल बी, आणि हा पण फोर्स असा लागतोय आय एल बी, आणि हा फोर्स असा टॉर्क कपल त्याच्यावर लागतोय. आणि हा कपल पण कसा आहे, हा कपल पण अँटी क्लॉकवाईज कपल आहे, म्हणजे मी डिस्प्लेस पण केलं अँटी क्लॉकवाईज आणि कपल पण लागला अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तो कधी परत होम पोझिशनला येईल का, तर येणारच नाही. मगाच्या एक्झाम्पलमध्ये कसं होत होतं, या केसमध्ये बघा, या केसमध्ये मी त्याला डिस्प्लेस केला अँटी क्लॉकवाईज, पण कपल लागत होता क्लॉकवाईज, कळताय, म्हणून दिस वॉज स्टेबल इक्विलिब्रियम. आणि या केसमध्ये दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अनस्टेबल इक्विलिब्रियम. हे तुम्हाला फक्त इथपर्यंत माहिती असू दे, याच्याने एक्झाम्पल्स येऊ शकत जास्त, म्हणजे आले तर आपण विल टॅकल इट, पण तुम्हाला थिअरी माहिती असू दे. बरं, तुम्हाला आठवतं ज्या ज्या ठिकाणी स्टेबल इक्विलिब्रियम असतो, दे ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ SHM. आठवतंय का, ज्या ज्या ठिकाणी स्टेबल इक्विलिब्रियम असतो, बघा स्प्रिंगचा एखादा ऑब्जेक्ट स्टेबल इक्विलिब्रियमला आहे तर तो SHM करतो, एखादा पेंडुलम स्टेबल इक्विलिब्रियमला आहे म्हणून तो SHM करतो, कळतंय. ज्या कुठल्या गोष्टी स्टेबल इक्विलिब्रियम मध्ये असतात त्या सगळ्या SHM करतात, म्हणजे SHM करायची टेंडन्सी असते, नॉट नेसेसरीली SHM करतात, SHM करायची टेंडन्सी असते. तर या केसमध्ये हा SHM करू शकतो. या केसमध्ये का SHM करू शकतो, हे लेवल डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर हा टॉर्क त्याला इथं आणेल, पण इथं येऊन थांबणार नाही ना इथं, आणि इथं त्याची कायनेटिक एनर्जी 0 नाही होणार, मॅक्सिमम असणार. मग ती अशी ट्विंक 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 असा तो फिरायला लागेल, असा वॉबल व्हावं लागेल, असं कळतंय का. ओके, दॅट्स हाऊ दिस विल बी अँग्युलर SHM. ह्याच्यावर काही न्यूमरिकल आले तर आपण तेव्हा डील करू, सध्या मी डिटेलमध्ये जात नाही.